कोरेगावमध्ये श्री दत्त जयंती उत्सवाची भक्तिमय सुरुवात, धार्मिक कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. कोरेगाव येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ट्रस्टतर्फे आयोजित श्री दत्त जयंती उत्सवास बुधवारी भक्तिमय सुरुवात झाली आहे. 7 दिवसांच्या गुरुचरित्र पारायण सप्ताहाचा समारोप होताच मंदिर परिसर भक्तिरसाने ओतप्रोत भरून गेला. ट्रस्टचे अध्यक्ष विश्वास कुंभार व उपाध्यक्ष कृष्णराव साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2025 दरम्यान दररोज सकाळी 8 ते 11 या वेळेत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या प्रमुख कार्यक्रमांतर्गत आज सकाळी 9 वाजता नव्याने स्थापन होणाऱ्या श्री दत्त मूर्तीची प्रतिष्ठापना पूर्वस वाद्य मिरवणुकीने सुरुवात झाली. नगराध्यक्षा सौ दीपालीताई महेश बर्गे व माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे मूर्ती दाते म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. संपूर्ण शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दुपारी छत्रपती संभाजीनगर येथील गीताई महिला भजनी मंडळाचे सुश्राव्य भजन झाले, तर सायंकाळी 7 वाजता श्रींची आरती करण्यात आली. गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी उत्सवाचा मुख्य दिवस असून सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. विशेषतः पंचामृत अभिषेक, हवनयुक्त, गुरुचरित्र पारायणाची सांगता, भजन कीर्तन तसेच सायंकाळी श्रींच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी व जन्मकाळ यांना भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभेल अशी अपेक्षा ट्रस्टतर्फे व्यक्त करण्यात आली आहे. कोरेगाव व परिसरातील भाविकांनी या धार्मिक उत्सवात उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. एकवीस तारखेपर्यंत ईव्हीएम मध्ये घोळ होणार, आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली भीती. राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचे मतदान पूर्ण झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या कामकाजावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी तीव्र शब्दात टीका केली आहे. बुधवारी सायंकाळी 5:30 वाजता सातारा येथील राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक आयोगाचा कारभार महात्मा गांधींच्या 3 माकडांसारखा झाल्याचे विधान करत आयोगावर थेट निशाणा साधला. शिंदे म्हणाले की निवडणूक आयोग हा शासनाचा बाहुला बनला असून सरकारसोबत मिळून जनतेची दिशाभूल करण्यात गुंतला आहे. निवडणुकीदरम्यान निर्माण झालेल्या सावळ्या गोंधळावर नाराजी व्यक्त करत त्यांनी आरोप केला की आम्ही पूर्वी सांगितल्याप्रमाणे निवडणुका आणि निकाल जाणीवपूर्वक पुढे ढकलले जातील. 21 तारखेपर्यंत ईव्हीएम मशीनमध्ये घोळ होणार हीच जनतेची भावना निर्माण झाली आहे आणि या सर्व परिस्थितीसाठी निवडणूक आयोगच पूर्णपणे जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. कालही म्हणालो होतो, हे अगोदरच मी सांगितलं होतं. म्हणजे निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये कोर्टाने जो निर्णय दिला, ज्यावेळेला हा प्रोग्राम जाहीर केला त्या प्रोग्राममध्ये एवढ्या त्रुटी होत्या, त्या तुला सांगतं की एखादी कोर्टामधली केस जर प्रलंबित असेल तर ह्या निवडणुका पुढे जाणार आणि तसंच घडलं. म्हणजे ही काय आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जेव्हा माहिती येते त्याच्या अर्थी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, सरकारला माहिती नाही, निवडणूक आयोगाला माहिती नाही. परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जानेवारीमध्येच निवडणूक घ्यायची अशा प्रकारच्या सूचना म्हणून घाई गडबडीत ज्याप्रमाणे हा प्रोग्राम जाहीर केला, हा सबसेल फेल्युअर आहे.
आपण जर सुप्रीम कोर्टामध्ये विनंती केली असते की हा प्रोग्राम करण्यासाठी आम्हाला अजून 1-2 महिने वाढवून द्या, तर निश्चितपणाने सुप्रीम कोर्टाने विचार केला असता. परंतु ते न करता ज्या पद्धतीने झालंय यामध्ये पूर्णपणाने निवडणूक आयोगच दोषी आहे. मी त्या दिवशी पण म्हणालो की महात्मा गांधींच्या असलेल्या त्या 3 माकडासाठी आज ती परिस्थिती निवडणूक आयोगाची झालेली आहे. आणि मला वाटतं की याला दोघांनी मिळून ते केलेलं आहे का? घाईघाईत प्रोग्राम करून लगेच निवडणुका घ्यायच्या, लोकांना विरोधकांना संधी द्यायची नाही, चिन्ह वाटप झाल्यानंतर 4 दिवसामध्ये तशा प्रकारचे हे काय निवडणूक आहे? सामान्य लोकांचा सुद्धा आता ह्या निवडणूक प्रक्रियेवर विश्वास राहिलेला नाही. मी आज थांबतो की कालपासून अशी चर्चा आहे की 20 दिवस मध्ये हा गॅप ठेवलेला आहे, याचा अर्थ मशीनमध्ये काहीतरी घोळ होणार आहे. हे आम्ही बोलत नाही, सामान्य लोक बोलायला लागले. याच्यामध्ये 100% दोन्ही फेल्युअर झालेले असा माझा थेट आरोप आहे. रेवडीतील मागासवर्गीय युवकाच्या अपहरण प्रकरणी अॅट्रॉसिटी गुन्हा नोंद करण्याची रिपब्लिकन सेनेची मागणी. कोरेगाव तालुक्यातील रेवडी येथील आकाश कुचेकर या मागासवर्गीय युवकाचे सातारा शहराजवळील वाडे फाटा परिसरातून अपहरण करून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर तात्काळ अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंद करावा अशी ठाम मागणी रिपब्लिकन सेना महाराष्ट्राचे नेते रमेश उबाळे यांनी बुधवारी केली आहे. सायंकाळी 5 वाजता सातारा येथे पत्रकार परिषद घेऊन उबाळे यांनी कोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्यावर कठोर टीका केली. मागासवर्गीय समाजावर होत असलेल्या अन्यायाला पोलिसांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. आकाश कुचेकर याच्या अपहरण प्रकरणी गंभीर स्वरूपाचे पुरावे असूनही पोलिसांनी आवश्यक ती कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करत आरोपींवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही उबाळे यांनी दिला आहे. मुलाला वाडेफट्यावरून अपहरण करून वाडेफट्यापासून रेवडीपर्यंत मारत नेलं. रेवडीच्या माळावरती नेऊन त्याला मारहाण झाली. तेवढ्याने सुद्धा त्यांचं मन भरलं नाही. त्यांनी गावात घेऊन आले, गावातल्या चौकात त्याला मारहाण केली. सुदैवाने त्याच्या भावकीतली लोक तिथं सोडवायला आली आणि त्यामुळे हा आज मुलगा इथं जिवंत बसलाय, न्यायाची भीक मागतोय. ज्यावेळेस तो कोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये केस नोंदवायला गेला त्यावेळेस पोलिसांनी सांगितलं तुला मारहाण खूप झाली तर तू पहिला सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन ऍडमिट हो, नंतर आपण तुझी केस घेऊया. सिव्हिल हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की याला मारहाण झालेली आहे, बऱ्याच ठिकाणी व उठलेले आहेत. त्याला म्हटले तू जाऊन सिटी स्कॅन कर सातारला. मग तो तिथून सातारा सिटी स्कॅन करायला सातारा सिव्हिल हॉस्पिटलला आला. तिथं त्याच्यावरती उपचार झाले. त्यानंतर तो कोरेगाव पोलीस स्टेशनला गेला. त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिले. आदरणीय पोलीस निरीक्षक बल्लाळ साहेब यांना माझी विनंती आहे की आपल्याला जर कोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये काम करायचं नसेल तर आपण या कोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये अन्य ठिकाणी जावं. पण ही आतापर्यंतची 3री ती 4थी घटना आहे. माझ्या शिरडोन मधल्या मागासवर्गीय महिलांची संडास पाडण्यात आली, तिथे देखील आपण काही कारवाई केली नाही. खंडणी मागितल्यानंतर सुद्धा आपण काही कारवाई करत नाही. मग आपल्याला काम करायचं आहे का नाही? हा मागासवर्गीय समाजाचा आहे, गोरगरीब कुटुंबातलं पोरग आहे, त्याच्यावरती एवढा हल्ला झाला, त्याच्यावरती जातीवाचक शिवीगाळ झाली, त्याच्यावरती अजून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल का नाही झाला? याचं उत्तर कोण देणार? आज पुसेगावमध्ये असंच प्रकरण आहे, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय, तिथं क्रॉस कंप्लेंट झाली. आता ज्याचा जो गुन्हा दाखल करायला जातोय तो राहतोय बाजूला. जे अन्याय करतायत त्यांना पोलिसांचं प्रोटेक्शन. आता याच्यावरती 10 गुन्हे घातलेत, 10 गुन्हे, 10 कलम लावल्यात, तू हे कलम ते कलम. अरे काय चाललंय? न्याय व्यवस्था, कायदा सुव्यवस्था या जिल्ह्यात शिल्लक आहे का? आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री यांनाही मी हात जोडून विनंती करतो की ह्या कुटुंबाला आपण न्याय मिळवून द्यावा. गृहमंत्र्यांना माझं आव्हान आहे की कायदा सुव्यवस्था सातारा जिल्ह्यात अडचणीत आलेला आहे. इथं आता हुकुमशाही, दंडीलशाही प्रमाणे लोक वागू लागलेले आहेत. बाबासाहेबांचं संविधान इलेक्शनला मतापुरतं फक्त लागणार आहे का? सातारा नगरपालिकेच्या मतपेट्यांवर संशयाची छाया, सीलबंद प्रक्रियेवर अपक्ष उमेदवारांचा आक्षेप. सातारा नगरपालिका निवडणुकीतील मतपेट्या ज्या गोदामात ठेवण्यात आल्या आहेत त्या गोदामाच्या सीलबंद प्रक्रियेवर अपक्ष उमेदवारांनी गंभीर आक्षेप नोंदवला आहे. मंगळवारी रात्री औद्योगिक वसाहतीमधील शासकीय गोदामात झालेल्या सील करणे अर्थात तांत्रिक भाषेत सीलिंग प्रक्रियेत मोठ्या त्रुटी झाल्याचा दावा करत बुधवारी दुपारी 3 वाजता प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बारकुल यांना निवेदन सादर करण्यात आले. अपक्ष उमेदवार
राम हादगे, प्रतीक भद्रे, संतोष इंदलकर, संजय पाटील आणि प्रशांत आहेरराव यांनी निवेदनात नमूद केले की मंगळवारी रात्री अपरिहार्य कारणामुळे ते गोदामाजवळ उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शरद काटकर यांना सील प्रक्रियेसाठी पाठवले होते. मात्र त्यांच्या माहितीनुसार गोदाम सील बंद करताना कोणत्याही उमेदवाराच्या सह्या घेण्यात आल्या नाहीत. सील लावण्याच्या पद्धतीवरही उमेदवारांनी गंभीर शंका व्यक्त केली आहे. त्यांनी असा आरोप केला आहे की लावण्यात आलेले सील तांत्रिकदृष्ट्या कधीही काढून परत लावता येऊ शकते. इतकेच नव्हे तर केवळ कुलपावरच सील लावण्यात आले असून संपूर्ण दरवाजावर आवश्यक त्या पद्धतीने सीलिंग करण्यात आलेले नाही असा संशयही व्यक्त करण्यात आला. राज्यात काहीही घडू शकते अशी भीती व्यक्त करत अपक्ष उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. गोदामाचा मुख्य दरवाजा मध्यभागी अशा पद्धतीने सील करावे की ते मतमोजणीपर्यंत अविचल राहील. तसेच त्या सीलवर त्यांच्या सह्याही घेण्यात याव्यात. याशिवाय उमेदवारांच्या सह्यांचे स्वतंत्र सील देखील गोदामाला लावण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. अपक्ष उमेदवारांच्या या आक्षेपामुळे मतपेढ्यांच्या सुरक्षितेबाबत नवे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासार्हतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुशेगावमध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक आणि व्यावसायिक भयभीत. तंटामुक्त समितीची कारवाईची मागणी, पोलिसांना निवेदन. पुशेगाव तालुका खटाव येथे सद्गुरू परमपूज्य सेवागिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुवर्णनगरी पुशेगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून बाहेरील युवकांकडून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शहराच्या शांतता व सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या या प्रकारांबाबत तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. याबाबतची माहिती बुधवारी सकाळी 11:30 वाजता देण्यात आली. पुशेगाव शहरात वारंवार काही अप्रिय घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरील युवकांच्या दहशतीमुळे शांतताप्रिय वातावरणाला बाधा पोहोचत असून या घटनांवर तातडीने निर्णय आणण्याची गरज असल्याचे नागरिकांनी व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर पुशेगाव शहर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्राध्यापक जगन जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधी मंडळाने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांना निवेदन देत प्रभावी गस्त, संशयितांची पडताळणी आणि प्रतिबंधात्मक कारवाई त्वरित सुरू करण्याची मागणी केली. निवेदन देताना शिवसेना नेते प्रताप जाधव, गणेश जाधव, राम जाधव, बाळासाहेब जाधव, प्रदीप जाधव, धीरज जाधव, अंकुश पाटील, दीपक तोडकर, संदीप जाधव, टिळेकर यांच्यासह युवक व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अधिक सक्रिय राहून गावाची शांतता अबाधित राखावी, तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर पावले उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून या निवेदनाची गंभीर दखल घेऊन आवश्यक ती पावले उचलली जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुशेगावची सुवर्णनगरी म्हणून ओळख अबाधित राखण्यासाठी सर्वांनी मिळून सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.